महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिलंय. त्याला आज 40 वर्ष झाले. त्याचं प्रकाशन सुद्धा झालेलं आहे. पण योगायोग ते पुस्तक बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरी गेलं आणि त्यांनी पुस्तकाचं शीर्षक वाचून तळतळाट केलाय. रात्री अपरात्री त्या प्रकाशकाला फोन केलाय. आता जी 12ची वेळ होती त्यावेळेस समजून जायचं माणूस कुठल्या धुंदीत असतो. माणूस जेव्हा बोलतो त्यावेळेस त्याची धुंदी काय समजून जायचं. त्या प्रकाशकाला अशा गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. बघा, एक समज देण्याची भाषा वेगळी असते. कोणाला समजून घेण्याची, कोणाला समज द्यायची असेल ना, कोणाशी बोलायचं असेल, त्याची वार्ता करायची असेल तर एक वेगळी पद्धत असते, वेळ असते. तुम्ही त्याला फोन करून त्याला वेळ देऊन त्याची भेट घ्यायची होती. त्याला मंत्रालय बोलवायचं तर या तुम्ही कोल्हापूरला जाऊन भेट घ्यायची होती. पण त्यांना तुम्ही त्याला अपरात्री फोनवरून शिवीगाळ करायची, आई बहिणीवर शिवीगाळ करायची, हे एका लोकप्रतिनिधीला, एका आमदाराला शोभत नाही, अशोभनीय आहे. अशामुळे महाराष्ट्राची इब्रत पूर्ण वेशीला टाकल्या गेलेली आहे. आणि हे यांचं एकच वेळ नाही, अशा अनेक वेळा यांचे असे पराक्रम झालेले आहेत. मुख्यमंत्री का सहन करून घेतात? यांना सरकार चालवण्यासाठी यांच्याकडे आमदारांची कमी आहे म्हणून अशा गुंड लोकांना, अशिक्षित लोकांना घेऊन हे सरकार चालवतात. ज्या पक्षाचे हे आमदार आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांना सुद्धा समजत नाही की आपण कोणत्या लोकांना घेऊन चाललोय. महाराष्ट्राची इब्रत किती वेळा तुम्ही अशा लोकांना वाचवणार? प्रत्येक वेळी तुम्ही त्याला समज दिली म्हणून सोडून देता आणि तो प्रत्येक वेळी आपलं मुंडकं वर काढतोय. जर तुम्ही एका प्रकाशकाला इथपर्यंत बोलू शकता तर महाराष्ट्राच्या बाहेरचा उपरा येऊन तो शास्त्री त्या नागपूरमध्ये प्रवचन देतो. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काही कारण नसताना तिथं मोडतोड करून सांगतोय, तेव्हा तुमच्या तोंडाला कुलप का लागतात? तुम्ही एका प्रकाशकाला शिव्या घालताय, तोंड तेव्हा तुम्ही का अन्न खाल्ले असेल, शेण खाल्ले असेल, गु खाल्लेला असतो आणि त्या शास्त्रीला बोलताना तुम्ही तोंड उघडत नाही. त्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसलेले आहेत, केंद्रीय मंत्री गडकरी साहेब बसलेले आहेत, RSSचे नेते बसलेले आहेत. यांचं सुद्धा तिथं तोंड उघडलं गेलं नाहीये. यांनी तिथंच त्याला समज द्यायला पाहिजे होती की तुम्ही तुमचं काम जे करायला आले तेच करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं तोंड घालू नका. पहिले महाराजांचा इतिहास वाचा, समजून घ्या, नंतर तुम्ही इतिहासावर बोला. आणि मी तर महाराष्ट्राच्या जनतेला नम्रपणे विनंती करतो की अशा उपऱ्यांना तुम्ही कार्यक्रमाला का बोलावता? महाराष्ट्रामध्ये कमी आहे का? अरे, महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे संतांची. इथं संतांची कमी नाही, थोर पुरुषांची कमी नाही आहे. महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे, जगात मोठा आहे या महाराष्ट्राचा इतिहास. आणि तुम्हाला कार्यक्रम करण्यासाठी असे बाहेरची उपरे आणावं लागतात. मला तर कधी कधी चिड येते की महाराष्ट्रात लोकांना झालंय काय की तुम्हाला रामायण माहित नाही, महाभारत माहित नाही, की तुम्हाला या अशा मूर्ख लोकांना बोलवून तुम्हाला त्याचे कार्यक्रम करावे लागतात, पैसा खर्च करता, टाइम वेस्ट करताय. आणि आमचे हे महाराष्ट्राचे राजनेते सुद्धा त्यांच्या कार्यक्रमात हजेरा लावतात, तिथं मुंड्या हलवतात. अरे, शरम वाटते माणसाला की आपण काय करतो, आपलं काम काय आहे? अशा कार्यक्रमाला जर आपण मुंड्या हलवायचं हे आपलं काम आहे का? महाराष्ट्रामध्ये कमी काम आहेत का? सरकारमध्ये कमी काम आहेत का? अशा ठिकाणी जायचं तुम्हाला? लोकांच्या भावना आहेत, ठीक आहे, लोकांना तुम्ही सांगू शकताय की त्या कार्यक्रमापेक्षाही माझ्याकडे खूप दुसरे कामं आहेत जे जनतेचे काम आहेत. त्या कार्यक्रमात जाऊन तुमची मोठी काही प्रतिष्ठा वाढणार नाही, पण लोकांचे कामं केले त्या दिवशी, त्या वेळेत, तर खूप काही चांगलं काम होऊ शकते. आम्ही तर सर्व लोकांना सांगतो की तुमच्या या कार्यक्रमाला अशा लोकांना बोलवू नका. तुम्हाला खरोखर चांगले लोक पाहिजेत तर महाराष्ट्रात सुद्धा आहेत. सत्यपाल महाराजांना बोलवा, खूप चांगला कार्यक्रम करत आहेत, प्रत्येक गोष्टीवर कार्यक्रम करत आहेत, खूप गान गीता सुद्धा चांगलं सांगतात, व्यसनमुक्तीवर चांगला कार्यक्रम करते. आज महाराष्ट्राला पाहिजे काय? तुम्हाला काय बाकी सगळं माहीत नाहीये? नको त्या उपऱ्यांना बाहेरून आणायचं, त्यांचे कार्यक्रम करायचे, डोक्यातून नाचायचं,
कशाला उरावर घेऊन उरावर घेऊन बसवायला येतात, छताला घेऊन बसतात त्यांना. तो हिंदू हिंदू म्हणून येतो, त्याच्या घरचा इतिहास बघा, त्याच्या बहिणीनं कोणासोबत लग्न केलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास सुद्धा हिंदू नाही आहे, हिंदवी आहे. हिंदवी आणि हिंदू मधलं फरक समजा. काही लोक हिंदूच्या नावाखाली फक्त राजकारण करत आहेत. त्यांना फक्त सत्तेची फळे चाखायची आहे. बाकी त्यांना हिंदूचं, बाकी तुमचं काही घेणं नाही, लोकांचं काही जनतेचं घेणं देणं नाही आहे. त्यांचा डाव वेगळा आहे, पण तुम्हाला समजणार नाही. आणि अशी मूर्ख लोक येतात, मूर्ख लोकांना मतदान करता आणि नालायक लोक काही बडबडतात. अरे बंद करा असं. सुशिक्षित महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. महाराष्ट्राचं नाव तुम्ही खराब करू नका. आणि जनतेला माझी नम्र विनंती आहे की मतदान करताना सुद्धा लक्ष द्या. कुठल्याही नेत्याचे, कुठल्याही प्रस्तावित राजकीय पक्षाचे तुम्ही बळी पडू नका. कारण तुम्ही जेव्हा मतदान करता तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते आणि 5 वर्ष तुम्हाला असं भोगावं लागते. जरा बात करवाइए ना हमारी. शाबाश बेटा. हाँ, प्रणाम करता हूँ श्री चरणों में. दास का सीताराम. ये ज्योति बच्ची आई हुई है आपके श्री चरणों में. ये पास होने की अर्जी लगी थी, आपकी कृपा से ये पास हो गई है बच्ची. आगे का मार्ग और कृपा कर दे में बब्बा के आदेश अनुसार. जी ठीक है. हाँ ठीक है. किस मार्ग में जाना चाहिए? शाबाश बेटा. शिक्षक लाइन में जाओ बेटा. आशीर्वाद है.